तुळजाभवानीच्या तिजोरीतील सोनं चांदी वितळवण्यास हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे। तुळजाभवानी देवीचे 207 किलो सोनं आणि 2570 किलो चांदी वितळवण्यासंदर्भात परवानगी अर्ज उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळलाय, अशी माहिती ॲडव्होकेट उमेश भडगावकर यांनी दिली आहे। मंदिर संस्थानाने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जावं अशी न्यायालयाने सूचना दिली आहे। सदरील याचिकेमध्ये हिंदू जनजागृती समितीतर्फे त्या अर्जाला विरोध करण्यात आला आणि प्रामुख्याने सदरील विषय हा माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असल्याकारणाने हा अर्ज येथे एंटरटेन करू नये अशी विनंती समितीतर्फे करण्यात आली। त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने धाराशिव जिल्हाधिकारी यांनी दाखल केलेला सोनं वितरवण्याचा अर्ज हा नामंजूर केला। सर्वोच्च न्यायालयात आव्हानित करण्यात आलेलं आहे व सध्याला माननीय सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासन आणि फौजदारी गुन्हे केले त्या व्यक्तींची SLP प्रलंबित आहे, म्हणून माननीय उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठाने यांचा अर्ज नामंजूर करावा असे प्रतिपादन अधिवक्ता श्री उमेश भडगावकर आणि अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांच्या वतीने करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।